अर्थसंग्रह ग्रंथामध्ये पान नंबर 170 निषेध विभाग पुष्पिका नंबर 57. ठीक, वाचूया. अथ निषेध मीमांसा. अथ निषेध मीमांसा. पुरुषस्य निवर्तकं वाक्यं निषेधः. निषेधवाक्यानाम् अनर्थ हेतु क्रियानिवृत्तिजनकत्वेन एव अर्थवत्वात्. पुरुषस्य निवर्तकं वाक्यं निषेधः. निषेधवाक्यानाम् अनर्थ हेतु क्रियानिवृत्तिजनकत्वेन एव अर्थवत्वात्. तथा हि यथा विधिः प्रवर्तनां प्रतिपादयन् स्वप्रवर्तकत्व निर्वाहार्थं विधेयस्य यागादेः इष्टसाधकत्वम् आक्षिपन् पुरुषं तत्र प्रवर्तयति. तथा न कलञ्जं भक्षयेत् इत्यादि निषेधोऽपि निवर्तनां प्रतिपादयन् स्वनिवर्तकत्व निर्वाहार्थं निषेध्यस्य कलञ्जभक्षणस्य परानिष्ट साधनत्वम् आक्षिपन् पुरुषं ततः निवर्तयति. तथा हि यथा विधिः प्रवर्तनां प्रतिपादयन् स्वप्रवर्तकत्वनिर्वाहार्थं विधेयस्य यागादेः साधनत्वम् आक्षिपन् पुरुषं तत्र प्रवर्तयति. तथा न कलञ्जं भक्षयेत् इत्यादि निषेधोऽपि निवर्तनां प्रतिपादयन् स्वनिवर्तकत्वनिर्वाहार्थं निषेधस्य कलञ्जभक्षणस्य परानिष्टसाधनत्वम् आक्षिपन् पुरुषं ततः निवर्तयति. तर बघूया आपण निषेध विभाग. सुरूला वेदाचे 5 भाग केले होते. वेदाचं लक्षण केलं, त्यानंतर 5 भाग म्हणून 5 विभाग केले होते. कोणकोणते? विधी, मंत्र, नामधेय, निषेध आणि अर्थवाद. त्यापैकी विधी, मंत्र आणि नामधेय याचा विचार आपण केला. आता क्रम प्राप्त आहे निषेध. तर काय आहे निषेध? तर लक्षण करतायत निषेधाचं. तर पुरुषस्य निवर्तकम वाक्यम निषेध. ठीक, त्या वाक्याला निषेध वाक्य असं म्हणतात किंवा निषेध म्हणतात की जे पुरुषाला निवृत्त करवित, हटवित, बाजूला करतं, परावृत्त करतं असं जे वाक्य, त्या वाक्याला म्हणायचं निषेध वाक्य. तर पुरुषस्य निवर्तकम वाक्यम निषेध. पण निवर्तक कशापासून निवृत्त करीत? पुरुषाला कशापासून बाजूला करतं वाक्य? तर निवर्तकम याच्यावर शेष म्हणून एक शब्द लिहा. अनर्थ फलकात कर्मणः इति शेष. अनर्थ फलकात कर्मणः इति शेष. म्हणजे काय? अनर्थ आहे फल ज्याचं, असे जे कर्म, उदाहरण कलंज भक्षण आदी आदी अनिष्ट फल आहे, अनर्थ फल आहे, दुःखदायक फल आहे, असे जे कर्म, त्या कर्मापासून बाजूला करविणार, त्या कर्मापासून निवृत्ती करविणार जे वाक्य, त्याला म्हणतात काय? निषेध वाक्य. ठीक आहे. पुरुषस्य निवर्तकम वाक्यम निषेध.
यथा न कलंजम भक्षेत, हे वाक्य कसं वाक्य आहे जी? निषेध वाक्य आहे की नाही? चला तर पुढे निषेध वाक्यानाम अनर्थ हेतु क्रिया निवृत्ती जनकत्वेन एव अर्थवत्वात्, नवर दोन मात्रा पाहिजे, निवृत्ती जनकत्वेन एव अर्थवत्वात्. बघा आता अर्थवत्वात्, अर्थवत्वात् शब्दाचा अर्थ आहे प्रयोजनवत्वात्. ठीक, अर्थवत्वात् म्हणजे प्रयोजनवत्वात्. वाक्याच्या शेवटी शब्द आलाय ना, प्रयोजनवाले आहेत. कोण? निषेध वाक्य. काय केल्याने प्रयोजनवाले आहेत निषेध वाक्य? तर त्याचं स्पष्टीकरण करतात या ठिकाणी. जसे माग विधिवाक्य वगैरे हे सारे प्रयोजनवाले आहेत, अर्थवाले आहेत. विधिवाक्य काय करतं? प्रयोजनवत अर्थ, यागादी अर्थ त्याचं प्रतिपादन करतं, म्हणून अर्थवाले आहेत. विधिवाक्य सार्थक आहेत. मंत्र प्रयोग समवेत अर्थाचं स्मरण करवितात, म्हणून तेही कसे आहेत? अर्थवाले आहेत, सफल आहेत. अर्थात परंपरेने सर्व वेदवाक्य कर्माचंच प्रतिपादन करतात. कोणी साक्षात करत असेल, कोणी परंपरेने. आणि जर कर्माचं प्रतिपादन वेदवाक्य करत असतील तरच ते काय आहेत? सार्थक आहेत, नाहीतर ते व्यर्थ आहे. पण असं वेदाचं एकही वाक्य नाही की जे कर्माचं प्रतिपादन करत नाही. फरक इतकाच की काही वेदाची वाक्य साक्षात कर्माचं प्रतिपादन करतात, तर काही वेदाची वाक्य परंपरेने कर्माचं प्रतिपादन करतात. ठीक आहे. विधी, मंत्र, त्याच्यानंतर नामधेय. तर नामधेय काय करतो? वस्तू परिच्छेद करतो. त्या वस्तूचं ते नाव ठेवलं म्हणजे त्या वस्तूला इतरापासून वेगळं करून दाखवतो. याच्यामध्ये त्याची अर्थवत्ता आहे. त्याप्रमाणे निषेध वाक्यांची अर्थवत्ता कशात आहे हो? तर ते या वाक्यात सांगितलं आहे. निषेध वाक्यानाम अर्थवत्वात्, अर्थवाले आहेत. का सांगतायत? निषेध वाक्यानाम अनर्थ हेतू क्रिया, अनर्थासाठी कारण जी क्रिया अर्थात कर्म आहे की नाही, त्याच्यापासून निवृत्तीजनकत्वेन, त्याच्यापासून पुरुषाला जर कोणी त्या निषिद्ध कर्मात प्रवृत्त होत असेल तर ते करू देत नाही, त्याच्यापासून बाजूला करतं हे वाक्य आहे की नाही. तर निवृत्तीजनकत्वेन एव अर्थवत्वात्. लागला अर्थाजी? अर्थवत्वात्. तर इकडच्या पेजवर, पेज नंबर 171 वर संस्कृत टीकेमध्ये वरून तिसरी ओळ बघा. निषेधेती सापडलं का? न कलंजम भक्षयेत हे निषेध वाक्य आहे. इत्यादी निषेध वाक्यानाम अनर्थ हेतुभूतायाः कलंज भक्षणादि क्रियायाः सकाशात् पुरुषस्य निवृत्तिजनकत्वेन अर्थवत्वं न किंचित कर्तव्यता प्रतिपादकत्वेन इति भाव. बघा, एवढंच वाचायचं आहे. म्हणजे निषेध वाक्यांची अर्थवत्ता कशात आहे, कशात नाही, हे इथं सांगितलं आहे. तर निषेध वाक्याचं उदाहरण दिलं आहे, न कलंजम भक्षयेत, हे निषेध वाक्य आहे. तर इत्यादी निषेध वाक्याना अनर्थ हेतू भूताय, अनर्थाला कारणभूत, अनिष्टाला कारणभूत, अत्यंत दुःखाला कारणभूत असं जे कलंज भक्षण रूप क्रिया, तर कलंज भक्षण रूप क्रिया त्याच्यापासून निवृत्त करवित हे वाक्य कोणतं? न कलंजम भक्षयेत. बघा, अनर्थ हेतुभूतायाः कलंज भक्षणादी क्रियायाः सकाशात, कलंज भक्षणादी क्रियेपासून पुरुषस्य निवृत्तीजनकत्वेन, पुरुषाची निवृत्ती करवित हे वाक्य न कलंजम भक्षयेत. निवृत्तीजनकत्वेन एव अर्थवत्वम, याच्यातच त्याची अर्थवत्ता आहे, सार्थकता आहे. अर्थवत्ता म्हणजे काय जी? प्रयोजनवत्ता, अर्थात सार्थकता, अर्थात ते सफल आहे, अर्थात ते या कामाकरताच आहे. ठीक आहे ना. अन्य याला सोडून अन्य काही त्याचं दुसरं प्रयोजन नाही. कोणतं नाही? पुढे दिलं आहे
न किंचित कर्तव्यता प्रतिपादकत्वेन इति भाव. म्हणजे काय? किंचित कर्तव्यता प्रतिपादकत्वेन काय? अर्थवत्वम न कस्य निषेध वाक्यस्य किंवा निषेध वाक्यानाम. ठीक आहे ना जी? किंचित कर्तव्यता अमुक अमुक करावं असं कर्तव्यता सांगण्यामध्ये त्याची ते प्रयोजनवत्ता नाहीये, अर्थवत्ता नाहीये. हे झालं. चला मूळमध्ये निषेध वाक्यानाम अनर्थ हेतु क्रिया निवृत्ती जनकत्वेन एव अर्थवत्वात्. लागलं जी? तथा ही याच गोष्टीचं स्पष्टीकरण करत आहे पुढे. कसं बघा, एक वाक्य लिहूया या वाक्यावर आता जे आपण वाचलं आहे अर्थवत्वात या इथपर्यंत. तर निषेध वाक्यानाम इदम एव प्रयोजनम. निषेध वाक्यानाम इदम एव प्रयोजनम यत् अनर्थ फलकेभ्यः कर्मभ्यः पुरुषाः निवर्तन्ताम् इति. निवर्तन्ताम् इति अर्थ पहा. निषेध वाक्यानाम इदमेव प्रयोजनम. निषेध वाक्यांचं एवढंच प्रयोजन आहे. काय जी? की यात जे की अनर्थ फलकेभ्य कर्मभ्य अनर्थ आहे फल ज्यांचं अशा कर्मापासून पुरुष निवृत्त व्हावेत एवढं सांगण्यातच प्रयोजन आहे. कशांचं? निषेध वाक्याचं. चला पुढे. तथाही यथाविधी. आता उदाहरण देऊन सांगतात की ज्याप्रमाणे विधीची प्रयोजनवत्ता अमुक अमुक अर्थात आहे त्याप्रमाणे निषेध वाक्यांची प्रयोजनवत्ता अर्थवत्ता अमुक अमुक अर्थामध्ये आहे. तर विधी वाक्याची प्रयोजनवत्ता कशात आहे हो? स्पष्ट करून सांगतात. तथा ही यथा विधी प्रवर्तनाम प्रतिपादयन. विधी म्हणजे विधी वाक्य काय करतात जी? प्रवर्तना प्रेरणा प्रवर्तनाचं प्रतिपादन करत करत स्वप्रवर्तकत्व निर्वाहार्थम त्या विधीच्या द्वारे जी प्रवृत्ती सांगितलेली आहे प्रवर्तना सांगितलेली आहे तिचा निर्वाह करण्याकरिता निर्वाहार्थम करीत शब्दाकरिता पर्यायवाची शब्द आहे संपादनार्थम. आहे की नाही? म्हणजे विधी वाक्य काय करतं की प्रवर्तनेचं प्रतिपादन त्याने केलं आहे आणि आपल्याद्वारे जी प्रवर्तना केलेली आहे ती संपन्न व्हावी याकरिता काय करतं ते बघा. यथाविधी प्रवर्तनाम प्रतिपादयन स्वप्रवर्तकत्व निर्वाहार्थम विधेयस्य. विधेय जो अर्थ ज्याचं विधान केलं आहे असा जो अर्थ विधेय कोण? तो यागादी. ते विधेयस्य यागादी हे इष्ट साधनत्व आक्षिपन. हा अमुक याग आहे याचं विधान केलं आहे तर हा इष्टाचं साधन आहे असं प्रतिपादन करतं ते वाक्य. का बरं? आपल्याद्वारे सांगितलेली जी प्रवर्तना ती संपन्न व्हावी या करिता. ठीक आहे जी? पंक्ती पहा. विधेयस्य यागादे इष्ट साधनत्व आक्षिपन पुरुषम तत्र प्रवर्तयति. पुरुषाला तत्र यागादौ प्रवर्तयति. हे झालं यथा. तथा करून पुढे सांगणार आहे आता जो विषय चालू आहे वर्तमानात. आहे की नाही? तर प्रवर्तयति आलं नाही तर प्रवर्तयति याचा कर्ता कोण आहे बरं? विधीही प्रवर्तयति. विधी वाक्य प्रवृत्त करविता. काय काय करत करत प्रवर्तनाम प्रतिपादयन. प्रवर्तनार्थात प्रेरणा देतं ते की करावं म्हणून. अशी प्रवर्तनेचं प्रतिपादन करत करत आपल्याद्वारे केलेली जी प्रवर्तना आहे प्रवर्तकत्व आहे ते संपन्न करण्याकरिता विधेय जे यागादी त्या यागादिकामध्ये काय सांगतं की इष्टाचं साधन आहे.
इष्ट साधनत्वम आक्षिपन है की नाही, आक्षेप करती हुई करत करत पुरुषम तत्र प्रवर्तयती है की नाही, पुरुषाला त्या यागादिकामध्ये विधी वाक्य प्रवृत्त करवित. तर मुख्य वाक्य इतकंच आहे, विधी पुरुषम प्रवर्तयती, विधी पुरुषाला प्रवृत्त करविते. कुठं? यागादिकामध्ये आहे की नाही, हा त्याचा अर्थ आहे. ते एक वाक्य लिहू जरा याच्यावर. तर विधी बराबर, विधी बराबर लिंगादि, विधी बराबर लिंगादि. कंसा विधी निमंत्रणामंत्रणाधिष्ट संप्रश्न प्रार्थनेषु लिंग इति अनुशासनात्. इति अनुशासनात्. ठीक, कंस बंद. पुढे अनेन लिंगादीनाम, अनेन लिंगादीनाम शक्ति, लिंगादीनाम शक्ति प्रवर्तनायाम, प्रवर्तनायाम अवधार्यते, प्रवर्तनायाम अवधार्यते पूर्णविराम. प्रवर्तना बराबर, प्रवर्तना बराबर प्रवृत्ति अनुकूल व्यापार, प्रवृत्ति अनुकूल व्यापार पूर्णविराम. अनुकूलत्वं च, अनुकूलत्वं च जनकत्व रूपम, जनकत्व रूपम पूर्णविराम. प्रवृत्तिं प्रति, प्रवृत्तिं प्रति इष्ट साधनता ज्ञानस्य, इष्ट साधनता ज्ञानस्य कारणत्वात्, कारणत्वात् तादृश ज्ञान जनकत्वम एव, तादृश ज्ञान जनकत्वम एव अनुकूलत्वम पूर्णविराम. एतादृशं ज्ञानम, एतादृशं ज्ञानम विधि आक्षिपति, विधि आक्षिपति बराबर अनुमापयति, अनुमापयति पूर्णविराम. आक्षिपन, आक्षिपन बराबर इष्ट साधनत्वम अनुमापयन, इष्ट साधनत्वम अनुमापयन. निश्चयं कुर्वन् इत्यर्थः, निश्चयं कुर्वन् इत्यर्थः. बघा आता विधी, विधी म्हणजे काय? विधी शब्दाने अर्थ घेतलाय लिंगादी, लिंग वगैरे प्रत्यय गेले ना, हा लिंगादी. सूत्र दिलंय विधी निमंत्रण अधिष्ट संप्रश्न प्रार्थनेषु लिंग, अनुशासनात हे नियम आहे. तर पुढं अनेन या सूत्रानुसार लिंगादीनाम शक्ती प्रवर्तनायाम अवधार्यते. लिंग जे प्रत्यय आहेत त्यांची शक्ती कुठे आहे? प्रवर्तनेमध्ये आहे. अर्थात एक शक्य झाला, एक शक्त झाला. दुसऱ्या भाषेत वाच्य वाचक. तो वाच्य कोण आणि वाचक कोण? तो वाच्य कोण? वाच्य आणि वाचक. तो वाच्य कोण? प्रवर्तना. वाचक कोण? लिंग. लिंगादी प्रत्यय. हे काय झाले? वाचक.
जसं घट, तर घट ज्याचं उच्चारण मुखातून होत आहे तो शब्द हा झाला वाच्य, आणि त्या शब्दाचा अर्थ जो कंबुग्रीवादिमान वस्तू मडकं ज्याच्यात आपण पाणी भरून ठेवतो ते झालं वाच्य. तसं इथं सुद्धा लिंग हे झालं वाचक. लिंग म्हणजे लिंग प्रत्यय, तो झाला वाचक, आणि त्याचा अर्थ शक्यार्थ कोण? प्रवर्तना, प्रेरणा. ठीक आहे, तेच दिले अनेन. या सूत्रानुसार लिंगादीनाम शक्ती, लिंगादी प्रत्ययाची शक्ती ही कुठं आहे? प्रवर्तनायाम अवधार्यते. तो म्हणे प्रवर्तनेमध्ये शक्ती आहे. पण प्रवर्तना काय आहे हो? प्रवर्तना म्हणजे नेमकं काय? तर अर्थ दिलाय प्रवर्तनाचा. प्रवर्तना बराबर प्रवृत्ती अनुकूल व्यापार आहे की नाही? प्रवृत्ती उत्पन्न होण्याकरिता आहे की नाही? अनुकूलत्वचा अर्थ केला जनकत्व. प्रवृत्तीला उत्पन्न करविणारा जो व्यापार त्यालाच म्हणायचं काय? जी प्रवर्तना. जसं उदाहरण, एखादा मनुष्य आहे, त्याला सांगितलं जलम आनय, आहे की नाही? काय? जी जलम आनय. तर हे वाक्य ऐकल्यानंतर ऐकणाऱ्याच्या ठिकाणी काय उत्पन्न होते? प्रेरणा. तर प्रेरणा दिली या वाक्याने. मग ऐकणाऱ्यामध्ये काय उत्पन्न होते? प्रवृत्ती. लगेच तो उठतो आणि पाणी आणून देतो. तर पाणी आणण्याकरिता जी प्रवृत्ती झाली ना, तर त्या प्रवृत्तीला उत्पन्न केल्या कोणी? लिंग. हे ऐकल्यानंतर लिंग म्हणजे काय? लिंगचा अर्थ काय? जी प्रवर्तना, आहे की नाही? मग प्रवर्तन झाली, मनुष्य एक प्रवृत्त होतो. तर प्रवृत्तीला अनुकूल, प्रवृत्तीला उत्पन्न करणारी आहे कोण? प्रवर्तना. प्रवर्तनाची व्याख्या झाली ना, तर प्रवर्तनाची काय व्याख्या केली? जी प्रवृत्ती अनुकूल व्यापार. प्रवृत्ती म्हणजे काय? एक प्रकारची क्रिया, आनयन क्रिया. तर त्या आनयन क्रियेला उत्पन्न जी करविते तिला म्हणायचं प्रवर्तना, प्रेरणा, आहे की नाही? देवदत्त अस्ति हे ऐकल्यानंतर काही प्रेरणा होते का? काही बोध होतो का? प्रवृत्ती होते का? काहीही होत नाही आहे की नाही? मग लिंगचाच शक्यार्थ आहे प्रवर्तना. लिंग ऐकल्यानंतरच पुरुष उठतो आणि ते काम करायला लागतो. मग प्रवृत्तीला उत्पन्न करण्याकरिता अनुकूल असं त्याला ज्ञान झालंय. कशामुळे? लिंगचं श्रवण झाल्यामुळे. अर्थात लिंगचा शक्यार्थ काय झाला? जी प्रवर्तना. पंक्ती पहा. प्रवर्तना म्हणजे प्रवृत्ती अनुकूल व्यापार, अनुकूलत्वंच जनकत्व रूपम, जनक रूप. तर पुढे प्रवृत्तीं प्रती इष्ट साधनता ज्ञानस्य कारणत्वात. कुणाचीही कोणत्याही कार्यामध्ये जर प्रवृत्ती होत असेल तर पुरुषाची त्या त्या कार्यामध्ये प्रवृत्ती तेव्हाच होते जेव्हा त्याला इष्ट साधनतेचं ज्ञान असतं, आहे की नाही? इष्ट साधनेचं काय पाहिजे? ज्ञान. त्या ठिकाणी गुलाबजामुन ठेवले असं सांगितलं कोणी, तर मनुष्य घेण्याकरता जाईल, प्रवृत्ती होईल खाण्याकरता, खायला पाहिजे म्हणून घेण्याकरता जाईल. का बरं? भूक लागलेली आहे, इष्ट मला ते आनंद आवडतात. मग इष्टाचं काय? ते साधन आहे, आणि म्हणून काय झाली? प्रवृत्ती झाली. आणि तुझ्या एखाद्या वेळेस सांगितलं बघ त्या टोपल्याखाली साप ठेवलेला आहे, जरा आण बरं त्याला इकडे उचलून, जाईल का? का बरं प्रवृत्त होत नाही? इष्ट साधनतेचं ज्ञान नाही आहे. बघा, प्रवृत्तीं प्रती इष्ट साधनता ज्ञानस्य कारणत्वात. कारण आहे तादृश ज्ञान जनकत्वम एव अनुकूलत्वम. तशा प्रकारचं इष्ट साधनेचं ज्ञान उत्पन्न करणे हेच काय आहे? जी अनुकूलत्व आहे. म्हणून मूळ मध्ये सांगितलं आहे, सॉरी आता लक्षण केलंय ना, प्रवृत्ती अनुकूल व्यापार. प्रवृत्ती अनुकूल व्यापार, प्रवृत्तीचा जनक व्यापार. प्रवृत्तीचा जनक व्यापार कोणता व्यापार? इष्ट साधनतेचं ज्ञान करून देणं, हेच काम आहे लिंगाचं, लिंग प्रत्ययाचं. ठीक आहे ना जी? चला पुढे. एतादृशम ज्ञानम विधी आक्षिपती. अशा प्रकारचं ज्ञान विधी काय करते? आक्षिपती. आक्षिपती म्हणजे अनुमापयती, अनुमान करून देते. आणि मूळमध्ये शब्द आला आक्षिपन, त्याचा अर्थ लिहिला इथं इष्ट साधनत्वम अनुमापयन. हे इष्टाचं साधन आहे असं अनुमापयन, असं अनुमानाच्या द्वारे बोध करून देतं. कोण? विधी वाक्य. अर्थात निश्चयम कुर्वन्, हे इष्टाचं साधन आहे असं. आता मूळमध्ये चला, वरून दुसरी ओळ चालू आहे ना. तथाही यथा विधी, ज्याप्रमाणे विधी लिंगादी प्रत्यय प्रवर्तनाम प्रतिपादयन, प्रवर्तनेचं प्रतिपादन करत करत स्वप्रवर्तकत्व, आहे की नाही? स्वप्रवर्तकत्व निर्वाहार्थम,
संपन्न करण्याकरिता विधेयस्य यागादे, विधेय जे यागादी त्यांच्यामध्ये इष्ट साधनत्व आक्षिपयन, हे इष्टाचं साधन आहे असा निश्चय करून देतं कोण? विधी, विधिवाक्य. आणि मग ते ऐकलं, इष्ट साधनेचं ज्ञान आहे असं कळालं तर मनुष्य काय होतो? प्रवृत्त होतो. मग लिहिलंय पुढे, पुरुषम तत्र प्रवर्तयते, पुरुषाला त्या यागादीमध्ये प्रवृत्त करवित कोण? जी विधी वाक्य. हे झालं दृष्टांत, म्हणजे आहे सिद्धांतच, पण तू इथं दृष्टांत रूपाने घेतलं. तथा, यथा विधी वाक्यात आहे तथा, न कलंजम भक्षयेत इत्यादी निषेधो अपि निवर्तनाम प्रतिपादन. बिलकुल तसंच आहे बघा. फरक काय तिथं? प्रवर्तनाम प्रतिपादयन आणि इथं निवर्तनाम प्रतिपादयन. ठीक आहे जी. तथा न कलंजम भक्षेत इत्यादी निषेध अपि निवर्तनाम प्रतिपादयन, निवर्तनेचं प्रतिपादन करत करत स्वनिवर्तकत्व निर्वाहार्थम, है की नाही? निषेध वाक्याच्या द्वारे कथित जी निवर्तन आहे ती निवर्तकत्व सिद्ध करण्याकरिता निषेधस्य कलंज भक्षणस्य, निषेध्य कोण? कलंज भक्षणस्य परा अनिष्ट साधनत्वम, अत्यंत अनिष्टाचं साधन आहे असं आक्षिपन, निश्चयम कुर्वन, असा निश्चय करत करत पुरुषम ततः निवर्तयते. पुरुषम ततः, ततः कलंज भक्षणतः, निषेध्य अर्थतः, निषेध्य जो भी अर्थ असेल ज्याचा निषेध केलाय त्याच्या पासून. इथं उदाहरण कलंज भक्षणचं आहे म्हणून कलंज भक्षणतः निवर्तयते. इथं या वाक्यात निवर्तयते, तर निवर्तयतीचा कर्ता कोण आहे बरं? हा, न कलंजम भक्षेत इत्यादी निषेध निवर्तयते, निवृत्त करवितो. ठीक आहे ना? तर आता हे कलंज काय आहे हो? तर स्वरूपा न कलंजम भक्षेत, यावर एक वाक्य लिहा. कलंजम, कलंजम बराबर, कलंज शब्दाचा अर्थ, कलंजम बराबर विष संपृक्त बाणेन, विष संपृक्त बाणेन हतौ यौ मृग पक्षिणौ अर्धविराम तयोः मांसं कलंजम, तयोः मांसं कलंजम स्यात्. भुक्त्वा चांद्रायणम चरेत, हा एक श्लोकच आहे. भुक्त्वा चांद्रायणम चरेत पूर्णविराम. बघा आता तर पूर्वार्ध आहे पक्षिणौ पर्यंत, मृग पक्षिणौ झालं ना. विष संपृक्त बाणेन हतौ यौ मृग पक्षिणौ पूर्वार्ध. तयो मांसम कलंजम स्यात् भुक्ता चांद्रायणम चरेत वगैरे. तर विष संपृक्त म्हणजे काय? विष ज्याला लावला आहे असा बाण, आणि त्या विषाने युक्त बाणाच्या द्वारे मारल्या गेलेले कोण? मृग किंवा पक्षी. मृग म्हणजे पशु प्राणी, आणि एक आहे पक्षी, आकाशात जे उडतात ते पक्षी. ठीक आहे ना? तर मारल्या गेलेला मग तो पशु असो की पक्षी असो, त्यांचं जे मांस त्याला म्हटलंय जी कलंज, आहे की नाही? हा, आणि ते खाण्याकरता मना केलाय, आहे की नाही? कारण खाल्लं तर मोठं अनिष्टही होऊ शकतं, मृत्यू पण येऊ शकतो, असा त्याचा अर्थ आहे. आणि खाल्लंच तर एखाद्याने, वाचलंच तर चांद्रायणम चरित, चांद्रायण व्रत त्याने करावं असंही सांगितलेलं आहे. चला आता न तथा न कलंजम भक्षेत इत्यादी निषेधो अपि, है की नाही? इत्यादी निषेध वाक्य देखील निवर्तनाम प्रतिपादयन. आता फक्त थोडं जाणून हे घ्यायचंय आपल्याला की न कलंजम भक्षेत हे वाक्य निवर्तनेचं प्रतिपादन कसं करतं हो. ठीक आहे ना? तर लिहू एक वाक्य आणखी, निवर्तनाम प्रतिपादयन या संदर्भाने. नय समविव्याहृतः लिंगादिः नय
समविव्याहृत लिंगादि निवर्तनाम अभिधत्ते. निवर्तनाम अभिधत्ते पूर्णविराम. निवर्तकत्व सिद्ध्यर्थम. एक मिनिट, अभिधत्ते झालं ना. तर निवर्तनाची व्याख्या करू एकदा. निवर्तनाच, निवर्तना म्हणजे काय? निवर्तनाच निवृत्ती अनुकूल व्यापार. निवृत्ती अनुकूल व्यापार पूर्णविराम. मूळ मध्ये एक शब्द आलाय स्वनिवर्तकत्व निर्वाहार्थम. आलाय ना, त्याचा अर्थ लिहा. स्वस्य स्वस्य नय समविव्याहृत लिंगादेहे. नय समविव्याहृत लिंगादेहे निवर्तकत्व सिद्ध्यर्थम. निवर्तकत्व सिद्ध्यर्थम. ठीक, बघा अर्थ आता काय म्हटलंय जी की न कलंजम मूळमध्ये न कलंजम भक्षेत इति निषेधोपी. निषेध काय करतो? निवर्तनाम प्रतिपादन. तर कस काय नय हा निवर्तनाचं प्रतिपादन कसा करतो हे लिहून दिलंय. नय समविव्याहृत लिंगादी. वाक्यामध्ये लिंग प्रत्यय तर आलेला आहे, पण त्या वाक्यामध्ये त्याच्या समीप नयचं उच्चारण आहे. समविव्याहृत म्हणजे समीप उच्चारित. नयच्या समीप उच्चारित जे लिंगादी प्रत्यय, जसं उदाहरण न कलंजम भक्षयेत. या वाक्यामध्ये भक्षयेत मध्ये लिंगादी प्रत्यय आहेत की नाही? आणि नय पण आहे की नाही? तर नयच्या म्हणजे नकाराच्या, नय म्हणजे न नकार, त्याच्या समीप उच्चारित लिंगादी आहे ना. मग ते काय करतात? निवर्तनाम अभिधत्ते. निवर्तनाचं कथन करतात. लिंग हा काय करतो? वस्तुता पाहिलं तर प्रवर्तनीचं कथन करत असतो असा नियम. पण त्याच्या शेजारी जर न आला असेल तर तोच लिंग प्रत्यय प्रवर्तनेचं प्रतिपादन न करता काय करतो? निवर्तनेचं प्रतिपादन करतो. लिंग प्रत्यय तोच, फक्त जर नय नसेल तर प्रवर्तनेचं प्रतिपादन करतो, आणि नय असेल तर निवर्तनेचं प्रतिपादन करतो. व्यवहारातही असंच आहे ना, आहे की नाही? न सहित न रहित वाक्य असेल, फलम भक्षयेत, तर फल खाण्याकरता प्रवृत्त होईल मनुष्य. न फलम भक्षयेत तर त्याच्यापासून निवृत्त होईल, खाणार नाही, असा अर्थ आहे. नय समविव्याहृत लिंगादी निवर्तनाम अभिधत्ते. अहो म्हणे पण निवर्तना काय आहे? निवर्तना म्हणजे काय? तर निवर्तनाची व्याख्या लिहिली. निवृत्ती अनुकूल व्यापार. निवर्तना म्हणजे काय? निवृत्ती अनुकूल व्यापार. मागं सरतो मनुष्य, बाजूला हटतो, त्यालाच म्हणायचं काय? निवर्तना. पुढे मूळमध्ये न कलंजम भक्षेत इत्यादी निषेध अपि निवर्तनाम प्रतिपादयन स्वनिवर्तकत्व निर्वाहार्थम. आलाय ना प्रतीक? त्याचा अर्थ लिहून दिलाय बघा. स्व स्व मतलब स्वस्य, आहे की नाही? स्वस्य म्हणजे नय समविव्याहृत लिंगादे. नया न नकाराच्या समीप उच्चारित जे लिंगादी प्रत्यय, आहे की नाही? लिंगादे हे निवर्तकत्व सिद्ध्यर्थम स्वनिवर्तकत्व निर्वाहार्थम. म्हणजे तशा निवर्तकतेची सिद्धी करण्याकरिता निषेध्यस्य निषेध्य अर्थ, जसा विधेय अर्थ असतो तसा निषेध्य, ज्याचा निषेध केला जाऊ राहिला त्याला म्हणायचं निषेध्य. ठीक आहे ना जी? तर निषेध्यस्य कलंज भक्षणस्य. निषेध्य अर्थ जो कोण? कलंज भक्षण. त्या कलंज भक्षणाच्या बाबतीत ती निषेध वाक्यच काय सांगतं? परा अनिष्ट साधनत्वम आक्षिपयन. आक्षिपन शब्दाचा अर्थ आहे निश्चयम कुर्वन. निश्चय करवित, करत करत. कशाचा? पर अनिष्ट साधनत्व, परानिष्ट साधनत्व. याचा बी अर्थ काय आहे? याचा अर्थ लिहा. परानिष्ट साधनत्व याचा अर्थ पारलौकिक नरकादि रूपम
पारलौकिक नरकादिरूपम अत्यंत अनिष्ट साधनत्वम, अत्यंतानिष्ट साधनत्वम. ठीक आहे जी. बघा, पारलौकिक म्हणजे कलंजर जर भक्षण केलं तर इथं तर मृत्यू होईलच होईल कदाचित. जरी झाला नाही मृत्यू तर मेल्यानंतर परलोकामध्ये नरकाला जावं लागेल. तर अत्यंत अनिष्ट पद सांगितलं की नाही. पर अनिष्ट साधनत्वम, अत्यंत अनिष्टाचं, पारलौकिक अनिष्टाचं साधन आहे कोण? निषेधार्थ, कलंज भक्षण. ठीक आहे ना जी. तर पारलौकिक नरकादि रूपम अत्यंत अनिष्ट साधनत्वम. आक्षिपन, आक्षिपनचा अर्थ सांगितला आहे निश्चयम कुर्वन् किंवा अनिष्ट साधनत्वम अनुमापयन. दुसरा अर्थ अनिष्ट साधनत्वम अनुमापयन, अनिष्टाचं साधन आहे कलंज भक्षण आदी असं अनुमान करत करत अनिष्ट साधनत्वम अनुमापयन. बघा आता पंक्ती पुन्हा. आक्षिपन पुरुषम ततः निवर्तयति. झालं जी. पुन्हा वाचतो हे वाक्य तथापासून पुढं. तथा न कलंजम भक्षयेत, मूळमध्ये सापडलं. न कलंजम भक्षयेत इत्यादी निषेध अपि, विधिवाक्याप्रमाणे निषेध वाक्य देखील काय करतं? विधिवाक्य प्रवर्तनाम प्रतिपादयन, हे वाक्य निवर्तन. बघा, निवर्तनाम प्रतिपादयन स्वनिवर्तकत्व निर्वाहार्थम, आपलं निवर्तकत्व आणि आपल्याद्वारे कथन केलेले जे निवर्तन आहे ते संपन्न होण्याकरिता निषेध्यस्य कलंज भक्षणस्य, निषेध्य असं जे कलंज भक्षण त्याच्या ते काय आहे? अत्यंत अनिष्टाचं साधन आहे असं सांगत सांगत पुरुषाला त्या निषेध्यार्थापासून निवृत्त करवितं. व्यवहारात पण असंच आहे. विधिवाक्याच्या बाबतीत पण निषेध वाक्याच्या बाबतीत पण. समजा आता निषेध वाक्य आहे काय? चोरी करू नये, निषेध वाक्य आहे. समजा एखादा मुलगा आहे, त्याला संगत लागली कोणाची तरी, चोरी करायची सवय लागली. मग त्याची आई त्याला सांगते की अरे बाबा चोरी करू नये, हे निषेध वाक्य आहे. मग निषेध वाक्य काय करतं की चोरी रूप कर्मापासून निवृत्त करवितं त्या पुरुषाला. परंतु ती निवर्तना सिद्ध करण्याकरिता आणखी मग सांगावं लागतं काय? जर तू चोरी केलीस तर पोलीस येतील, तुला पकडतील, खूप मारतील, आहे की नाही. मग आता आपलं तर निषेध वाक्याच्या द्वारे सांगितल्या जाणारी जी निवर्तना, त्या निवर्तनेची सिद्धी करण्याकरिता अत्यंत अनिष्टता सांगितल्या जाऊ राहिली की पोलीस येतील, तुला मारतील, जेलमध्ये जावं लागेल, फाशी सुद्धा होऊ शकते, पापही लागल, नरकाला जावं लागल, हे सारं सांगितलं जातं. मग हे सारं ऐकल्यानंतर तो पुरुष काय होतो? नको बाबा चोरी करायला नको. मग निषेध वाक्याच्या द्वारे कथित जी निवर्तना ती सिद्ध झाली की नाही. पण केव्हा? परानिष्ट साधनत्वम आक्षिपन, हे सांगत सांगत त्या वाक्याच्या द्वारे पुरुषाला, ते वाक्य निषेध वाक्य पुरुषाला काय करतं? त्याच्यापासून निवृत्त करवितं. बरोबर आहे की नाही. विधी वाक्याचंही असंच आहे. समजा सांगितलं एखाद्याला की बाबा रे तू रोज गायत्री मंत्राचा 11 माळेचा जप करत जा, ते विधी वाक्य आहे की नाही. मग प्रवर्तन आहे, केलं पाहिजे, पण तसं कोणी प्रवृत्त होत नाही. मग ते विधी वाक्य काय करतं? त्या पुरुषाची प्रवृत्ती त्यात व्हावी, ती प्रवर्तना सिद्ध करण्याकरिता आणखीन काही वाक्यांची सहाय्यता घेऊन त्या विधेय अर्थाची काय केली जाते? स्तुती. की बाबा रे तू जर असा जप केला तर अंतःकरण शुद्ध होईल, पुण्य होईल, पुण्याने तुला मग काय मिळेल? स्वर्गाधिकाची प्राप्ती होईल. किंवा अमुक अमुक याचा जप करून दिला एवढा तू तर तुला पैसे पण मिळेल. असं सांगितल्यानंतर ते विधी वाक्य ऐकल्यानंतर पुरुष त्या विधेय अर्थामध्ये काय होतो? प्रवृत्त होतो. केवळ नुसतं विधी केली तर प्रवृत्त होत नाही. त्याच्याकरिता इष्टाचं साधन आहे असंही सांगावं लागतं. मग विधी वाक्य त्याच्याद्वारे कथित जी प्रवर्तना, त्या विधी वाक्याच्या द्वारे कथित जी प्रवर्तकत्व सिद्ध होण्याकरिता प्रवर्तना पुरुषाच्या ठिकाणी आहे की नाही. प्रवर्तना
तर ती सिद्ध होण्याकरिता, प्रवर्तकत्व सिद्ध होण्याकरिता ते विधिवाक्य इष्ट साधनतेचं ज्ञान करून देत देत पुरुषाला त्या विधेय अर्थामध्ये प्रवृत्त करीत. तसं निषेध वाक्य देखील निषेध्यार्थापासून पुरुष निवृत्त व्हावा याकरिता त्या निषेध अर्थाच्या बाबतीत अत्यंत अनिष्टाचं ज्ञान करून देत देत त्या निषेध्यार्थापासून पुरुषाला निवृत्त करवितात. झालं एवढं? हे झालं. चला तर थोडं लिहूया एक टिप्पणी. निषेध वाक्य श्रवणानंतरम निषेध वाक्य श्रवणानंतरम निवर्तना विषयक बोधे जाते. निवर्तना विषयक बोधे जाते निवृत्तिं प्रति अनिष्ट साधनता ज्ञानस्य कारणत्वात् तत्प्रवृत्ति सामग्रीं विघटयति पूर्णविराम. प्रवृत्ति सामग्री च इष्ट साधनत्व बलवत अनिष्टाननुबंधित्व ज्ञानादि पूर्णविराम. तद्विघटनेन प्रवृत्ति कारणाभावात् पुरुषः न प्रवर्तते इत्यर्थः. ठीक अर्थ पहा. निषेध वाक्य श्रवणानंतरम निषेध वाक्य ऐकल्यानंतर बोध उत्पन्न होतो ऐकणाऱ्याच्या ठिकाणी. कोणता? निवर्तना विषयक बोधे जाते, की हा मनुष्य किंवा हे वाक्य मला निवृत्त करवीत आहे असा बोध उत्पन्न झाला असता निवृत्तीं प्रति अनिष्ट साधनता ज्ञानस्य कारणत्वात्. निवृत्तीकरिता कारण कोण आहे? अनिष्ट साधनतेचं ज्ञान हे कारण आहे. तर मग ते अनिष्ट साधनतेचं ज्ञान काय करतं? हो, प्रवृत्ती सामग्री विघटयते. अर्थात निषेध वाक्य ऐकल्यानंतर मनुष्य प्रवृत्त का होत नाही, निवृत्तच का होतो, तो विचार सांगितला जाऊ राहिला. तर ते निषेध वाक्य ऐकल्यानंतर ऐकणाऱ्याला निवर्तनाविषयक काय उत्पन्न होतो? बोध, की हे वाक्य किंवा हा पुरुष मला निवृत्त करवीत आहे. आणि त्या निवृत्तीकरिता कारण आहे कोण? अनिष्ट साधनतेचं ज्ञान. आता ज्या वस्तूच्या बाबतीत अनिष्ट साधनतेचं ज्ञान झालं त्या वस्तूच्या बाबतीत इष्ट साधनतेचं ज्ञान राहिलं का? नाही. आणि प्रवृत्तीला कारण कोण आहे? इष्ट साधनतेचं ज्ञान. मग इष्ट साधनतेचं ज्ञान जे की प्रवृत्तीला कारण आहे, तर प्रवृत्तीसाठी कारण जे इष्ट साधनतेचं ज्ञान त्यालाच तोडून टाकलं. कळलं की नाही? का? अनिष्ट साधनतेचं ज्ञान झालंय आता, आणि त्यामुळे मनुष्य प्रवृत्त न होता काय होतो? निवृत्त होतो. तर प्रवृत्ती सामग्री विघटयति. पुढे प्रवृत्ती प्रवृत्तीची सामग्री काय आहे? हो, इष्ट साधनत्व, इष्ट साधनतेचं ज्ञान. आणि इष्ट साधनतेच्या ज्ञानाबरोबर आणखीन असावं लागतं बलवत अनिष्ट अननुबंधित्व ज्ञान.
म्हणजे ही गोष्ट माझ्याकरिता इष्टाचं साधन असून बलवत अत्यंत महान अनिष्टाला न देणारी आहे की नाही. इष्ट साधनतेचं ज्ञान होत होत काय जी इष्ट साधनतेचं ज्ञान बी पाहिजे आणि पुन्हा बलवत अनिष्टाचं अननुबंधी आहे असं ज्ञान असेल तरच मनुष्य काय होतो प्रवृत्त होतो. जसं दर्शपूर्ण मास याग यज्ञ करण्याकरिता मनुष्य प्रवृत्त होतो की नाही. का बरं इष्टाचं साधन आहे आणि याग केलं म्हणजे काही बलवत अनिष्ट मिळणार आहे का नाही. तर बलवत अनिष्टाचं अननुबंधी आहे आणि म्हणून प्रवृत्त होतो. बरोबर. शेन याग करण्याकरिता सर्वच लोक प्रवृत्त होत नाही आहे की नाही. पण जो प्रवृत्त होत नाही का प्रवृत्त होत नाही त्यालाही वाटतं की आपल्या शत्रूचा नाश व्हावा म्हणजे त्याच्याकरिता इष्ट साधनतेचं ज्ञान आहे की हा शेन याग जर मी केला तर माझा शत्रू मरेल म्हणजे इष्ट होईल मला चांगलं होईल. इष्ट साधनतेचं ज्ञान आहे पण त्या इष्ट साधनतेच्या ज्ञानाबरोबरच बलवत अनिष्टतेचंही ज्ञान आहे. बलवत अनिष्ट अनुबंधित्वाचं ज्ञान आहे की मी जर हा शेनयाग केला तर शास्त्र सांगतं की शेनयाग करणाऱ्याला महान नरकात जावं लागतं. बलवत अनिष्टाचं अनुबंधी ज्ञान आहे का अननुबंधी ज्ञान आहे. अनुबंधी ज्ञान आहे की नाही. आणि म्हणून तिथं तो प्रवृत्त होत नाही. आणि जो बलवत अनिष्टाचा विचार करत नाही कदाचित तो प्रवृत्त होतो. मग असं आहे बघा. प्रवृत्तीची सामग्री सांगितली. इष्ट साधनत्व बलवत अनिष्ट अननुबंधित्व ज्ञानादी लागलं. तद्विघटनेनं ती जी प्रवृत्तीची सामुग्री आहे तिचंच विघटन केल्यामुळे नाश केल्यामुळे प्रवृत्ती कारणाभावात प्रवृत्तीला जे कारण आहे तेच राहिलं नाही. कारणाचा अभाव झाला आणि म्हणून पुरुष न प्रवर्तते पुरुष प्रवृत्त होत नाही. लागला अर्थजी. चला झालं एकंदरीत हा विषय. आता पुढचा पॅरेग्राफ. लिंगार्थ शब्द भावनाया नयर्थेन अन्वय. लिंगार्थ शब्द भावनाया नयर्थेन अन्वय. ठीक. ननु निषेध वाक्यस्य कथम निवर्तना प्रतिपादकत्वम इति चेत उच्यते. ननु निषेध वाक्यस्य कथम निवर्तना प्रतिपादकत्वम इति चेत उच्यते. हा पूर्व पक्षी झाला इथपर्यंत ननु पासून उच्यतेपर्यंत. तर पुढं उत्तर देत आहेत न तावद अत्र सिद्धांती उत्तर देतात. तर अगोदर पूर्व पक्षी समजून घेऊया म्हणजे मग त्याचं खंडनही लक्षात येईल. तर पूर्व पक्षी म्हणतो की तुम्ही आत्तावर काय सांगितलं हो की निषेध वाक्य निवर्तनेचं प्रतिपादन करतं पण हे काही आमच्या बुद्धीला पटत नाही आहे की नाही. म्हणजे कसं काय पटत नाही तर निषेध वाक्य निवर्तनेचं प्रतिपादक होऊच शकत नाही. उलट निषेध वाक्य सुद्धा प्रवर्तनेचंच प्रतिपादक आहे असं बोलतो समजतो कोण पूर्वपक्षी. मग त्या पूर्वपक्षाला विचारावं लागेल की का रे बाबा निषेध वाक्य आम्ही सांगत आहोत की निषेध वाक्य निवर्तनेचं प्रतिपादक आहे म्हणून राहिला प्रवर्तनेचं प्रतिपादक आहे. सांग तू एकदा की कसं काय प्रवर्तनेचं प्रतिपादक आहे. तुझा आशय आम्हाला कळू दे की प्रवर्तनेचं प्रतिपादक निषेध वाक्य कसं आहे आणि मग आम्ही सांगू की तुझं नेमकं कुठं चुकलं किंवा काय गडबड तुझ्या समजण्यात होत आहे म्हणून. ठीक आहे ना. तर पंक्ती ननु निषेध वाक्यस्य कथम निवर्तना प्रतिपादकत्वम इति चेत उच्यते सांगितलं जात आहे. पण आता पूर्व पक्षी अजून कळला नाही आपल्याला. तो कळण्याकरिता 2-4 वाक्य लिहू. सर्वत्र नय समविव्याहृत लिंगादि सर्वत्र नय समविव्याहृत लिंगादि घटित वाक्यस्य घटित वाक्यस्य उदाहरण चिन्हात न भक्षयेत उदाहरण चिन्ह बंद इत्यादेहे निषेध पदेन व्यवहारः प्रचलति. निषेध पदेन
व्यवहारः प्रचलति। पूर्णविराम। लिंगादेहे च शक्ति प्रवर्तनायाम एव अनुशासन बलात् पूर्णविराम। नयः च अभावे शक्ति पूर्णविराम। येन सह संबध्यते तद अभाव बोधने तस्य सामर्थ्यम पूर्णविराम। यदि सह धात्वर्थेन संबध्यते तर्हि तद अभावम कंसात लिहा भक्षणाभाव कंस बंद बोधयति पूर्णविराम। एतादृश धात्वर्थस्य कंसात लिया भक्षणाभावस्य कंस बंद लिंगार्थेन कंसात लिहा प्रवर्तना बराबर पाहिजे प्रवर्तना त्याचा अर्थ आहे पाहिजे कंस बंद। पुढे अन्वये धात्वर्थवर्जनम कंसात लिहा भक्षणाभावः कर्तव्यः कंस बंद। एव प्रतीयते पूर्णविराम। तत्तु प्रवर्तना एव भवति अर्धविराम। नास्ति निवर्तना तर्हि कथं निवर्तनायाः बोधः निषेधवाक्येन कंसातल्या कथं निषेधवाक्यस्य निवर्तना प्रतिपादकत्वम् इत्यर्थः कंस बंद। निवर्तना प्रतिपादकत्वम् इत्यर्थः कंस बंद। इति पूर्वपक्षाशयः ठीक आहे। चला भाव समजून घेऊया। काय आहे बरं का, नय
म्हणजे नकार, त्याच्या समीप उच्चारित लिंगादी प्रत्याने युक्त जर वाक्य असेल तर त्याला म्हटलं जातं इथं निषेध. निषेध वाक्य काय म्हटलं जातं? निषेध वाक्य. उदाहरण न भक्षयेत, हे काय आहे? निषेध वाक्य आहे. बरोबर. न चा अन्वय ज्याच्याबरोबर केला जातो तर त्याचा अभाव बोध करवितो न. जसं न भक्षयेत मध्ये भक्ष धातू आहे. भक्ष धातूच्या अर्थाबरोबर न चा अन्वय केला तर अर्थ निघेल भक्षण अभाव, भक्षणाचा अभाव. आणि भक्षयेत पुढे लिंग प्रत्यय, त्याचा अर्थ आहे प्रवर्तना, पाहिजे, चाहिए. मग एकूण अर्थ काय झाला? भक्षणाभाव कर्तव्य. भक्षणाभाव करायला पाहिजे. मग कर्तव्य करायला पाहिजे. आता करायला पाहिजे ही प्रवर्तन आहे का निवर्तन आहे? प्रवर्तनाच आहे. आणि कोणत्या वाक्यातून हा अर्थ निघून आला? न भक्षयेत, जे की निषेध वाक्य आहे. आणि तुम्ही काय सांगितलं सिद्धांतांनी की निषेध वाक्य काय करतं? निवर्तनाचं बोध करवितं. पण हे निषेध वाक्य तर प्रवर्तनेच बोध करून राहिलं. कुठं निवर्तनेचं बोध करून राहिलं आहे की नाही? भक्षणाभाव करायला पाहिजे. करायला पाहिजे ही काय झाली? प्रवर्तना झाली ना. कुठं निवर्तना आहे? मग निषेध वाक्याच्या द्वारे निवर्तना सांगितल्या जाते. हे तुम्ही कसं काय बोलत आहात? कोण म्हणतो? पूर्वपक्षी. असा पूर्वपक्षाचा भाव आहे. लागलं तर लिहिलेल्या पंक्ती वर्ग वाचू आपण. सर्वत्र, सर्व ठिकाणी नय समविव्याहृत लिंगादी घटित वाक्यस्य. नय म्हणजे नकार, त्याच्या समीप उच्चारित जे लिंगादी प्रत्यय त्याने युक्त असं जे वाक्य, त्या उदाहरण न भक्षयेत इत्यादी निषेध पदेन व्यवहार प्रचलती. निषेध वाक्य आहे की नाही? असा व्यवहार कोणत्या वाक्यात होतो? कोणत्या वाक्याच्या बाबतीत? की ज्याच्यामध्ये न आहे आणि लिंगादी आहे असं जे वाक्य, त्या वाक्याला काय म्हटलं जातं? निषेध वाक्य. निषेध वाक्य असा व्यवहार केला जातो. न भक्षयेत उदाहरण. पुढे लिंगादेशच्या त्या वाक्यात लिंग तर प्रत्यय आहेच ना. आणि लिंग प्रत्ययाची शक्ती कशात आहे? प्रवर्तनेत आहे. दिलंय लिंगादेशची शक्ती प्रवर्तनायामेव. लिंगादी प्रत्ययाची शक्ती ही प्रवर्तनेत आहे. का? अनुशासन बला. कोण अनुशासन? विधी. काय विधी मंत्र निमंत्रण आदिष्ट संप्रश्न प्रार्थनेषु लिंग अनुशासन आहे की नाही? नियम आहे. बर पुढे पहा. नयच अभावी शक्ती. न ची शक्ती कशात आहे? अभावामध्ये. न अभाव सांगू राहिला. आणि त्या वाक्यात आलेलं जे लिंग प्रत्यय तो काय सांगतो? प्रवर्तन. बरोबर आहे की नाही? दोन गोष्टी जुळल्या. पुढे पहा. येन सहसंबद्धते. येन म्हणजे ज्याच्या बरोबर सहसंबद्धते. सह न बरोबर नाही म्हणजे न चा संबंध ज्याच्या बरोबर येतो त्याचा अभाव बोध करवितो तो न. तेच दिलाय. येन सहसंबद्धते तद अभाव बोधने. तद अभाव बोधने त्याचा अभाव, त्याच्या अभावाचा बोध करविण्यामध्ये तस्य सामर्थ्यम. तस्य नय सामर्थ्यम. नच सामर्थ्य आहे. लागला अर्थाजी? हा. यदि स. आता पहा पुढे. यदि म्हणजे जर. स म्हणजे कोण? नाही, नकार. न. यदि स धात्वर्थेने संबद्धते. समजा धातूचा जो अर्थ आहे, भक्ष धातूचा अर्थ काय? भक्षण क्रिया. त्याच्याबरोबर यदि न चा अर्थ जोडला जाईल तर अर्थ काय होईल मग? भक्षणाचा अभाव. पंक्ती पहा. यदि स धात्वर्थेने संबद्धते तरी तद अभावम. तद अभाव म्हणजे कोण? भक्षणाभाव. कंसात दिले ना. भक्षणाभाव बोधयती. मग तो न कशाचं ज्ञान करून देईल? भक्षणाचा अभाव. एतादृश धात्वर्थस्य. अशा प्रकारचा जो धातूचा अर्थ कोण? भक्षणाभावस्य. लिंगार्थेनं. आणि लिंग तर पुढे तसाच आहे ना. भक्षयेत मध्ये भक्ष धातू त्याचा अर्थ भक्षण क्रिया त्याच्याबरोबर न जोडला. आणि भक्षयेत मध्ये पुढे जो लिंग प्रत्यय आहे त्याचा अर्थ तसाच ठेवायचा. काय? प्रवर्तना. मग भक्षणाभाव आणि लिंगचा अर्थ काय? प्रवर्तना. कर्तव्य करायला पाहिजे. मग भक्षणाभाव कर्तव्य असं बघा. एतादृश धात्वर्थस्य भक्षणाभावस्य. लिंगार्थेन. लिंगचा अर्थ कोण? प्रवर्तना. कंसात दिले प्रवर्तना, पाहिजे, चाहिए असं. लिंगार्थेन अन्वये. लिंग अर्थाबरोबर अन्वय केला असता. कुणाचा? नाही.
तशा प्रकारच्या धातूच्या अर्थाचा की ज्याच्याबरोबर नचा अन्वय झालेला आहे भक्षणाभाव, त्याचा आता संबंध जोडायचा लिंगार्थ प्रवर्तने बरोबर. लिंगार्थेन अन्वये अन्वय केला असता धात्वर्थ वर्जनम, तर मग अर्थबोध होईल काय, धातूच्या अर्थाचं वर्जन होईल आहे की नाही, लिंगार्थाचं वर्जन नाही. कारण न कोणाबरोबर जोडलं तुम्ही, धातू अर्थाबरोबर जोडलाय, लिंग बरोबर जोडलेला नाहीये. अन्वये धात्वर्थवर्जनम म्हणजेच भक्षणाभाव कर्तव्य, भक्षणाचा अभाव करायला पाहिजे. एव प्रतीयते तत्तु प्रवर्तनाय भवती, भक्षणाचा अभाव करायला पाहिजे ना, पाहिजे चाहिए, मग ती काय आहे, प्रवर्तन आहे. कुठं निवर्तन आहे, तत्तु प्रवर्तनाय भवती, नास्ती निवर्तना, ती काही निवर्तना नाही. म्हणजे निषेध वाक्याच्या द्वारे सुद्धा प्रवर्तनेचाच बोध होऊ राहिला, निवर्तनेचा नाही. तरी कथम निवर्तनाया हा बोध निषेध वाक्येन, तरी निषेध वाक्येन कथम निवर्तनाया हा बोध, निषेध वाक्याच्या द्वारे निवर्तनेचा बोध होतो हे तुम्ही कसं काय म्हणता. अर्थात तुमचं तसं म्हणणं योग्य नाही. निषेधेन वाक्येन, निषेध वाक्येन, ठीक तेच दिले कंसात. कथम निषेध वाक्यस्य निवर्तना प्रतिपादकत्वम, निषेध वाक्यस्य निवर्तना प्रतिपादकत्वम कथम, निषेध वाक्य निवर्तनेचं प्रतिपादन करतं असं तुम्ही कसं काय बोलायला लागले, हे तुमचं बोलणं योग्य नाही. उलट तुम्ही काय म्हणायला पाहिजे होतं, निषेध वाक्य सुद्धा प्रवर्तनेचंच प्रतिपादन करतं असंच म्हणायला पाहिजे होतं. लागलं पूर्वपक्षाची पंक्ती पहा. ननु मूळमध्ये ननु निषेध वाक्यस्य कथम निवर्तना प्रतिपादकत्वम इति चेत, झालं एवढं. आता उत्तर देतील सिद्धांती. लक्षात आलं की नाही, त्याचा विचार आपण उद्या करूया, ठीक आहे ना. चला, पण इथं काय केलं पूर्वपक्षाने, न अन्वय धातूच्या अर्थाबरोबर जोडला, एवढं ध्यानात ठेवायचं आहे. ठीक हा. चला, ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति.